बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 13. किसनानं सराव परीक्षा दिली. बायजा पण कामाला जाऊ लागली. या साऱ्यात 15 दिवस कधी निघून गेलं कळलंच नाही. आणि अचानक एक दिवस श्रीपतीची गाडी दारात येऊन थांबली. लक्ष्मीला बैलाच्या घुंगरांचा आवाज ओळखीचा वाटला. ती चुलीजवळूनच पळतच दारात आली. बैलगाडीत तिला बा आणि आई दिसली. तिचं अंतकरण हे लावलं. आज बऱ्याच दिवसांनी लक्ष्मीला तिची आई दिसली होती. पारू सारखा तोंडाचा बाजार करत असली तरी तिचं आईचं काळीज होतं. लेकराच्या भेटीसाठी ती पण कासावी झाली होती. पारून लक्ष्मीला पाहून गाडीतनं चक्क उडीच मारली आणि लेकीला पोटाशी धरून मुक्यानंच रडू लागली. तवर किसना आणि बायजा बाहेर आले. श्रीपतीला आणि पारूला बघून त्यांनाही आनंद झाला. पारूनं बायजाची गळाभेट घेतली आणि तिच्या पायाही पडली. हाय का बरं, असं दोघींनीही एकमेकीसने विचारलं. किसना मुक्यानंच मामीच्या पाया पडला. अव असू द्या, पारू म्हणाली. पूर्वीच्या काळी नंदेच्या मुलांना आवजावं करायची रीतच होती. त्यातून नंदेबद्दल आदरभाव व्यक्त व्हायचा. श्रीपतीनं बैल दावणीला बांधली. किसनानं मामाला गाडीतनं सामान उतरायला मदत केली. पारू आणि श्रीपती घटकावर भीमाजवळ बसले. दादा आहे का हो बरं, पारू म्हणाली. आत्ता बरं आहे बघा, पण अजून जरा पाय दुखतोय. मोठं ऑपरेशन झाले दाजी, बरं व्हायला जरा येळ लागणारच की, श्रीपती म्हणाला. लक्ष्मी, पारू आणि बायजा स्वयंपाकघरात गेली. बायजानं साऱ्यासनी चहा ठेवला. लक्षे, किती रोज झालं इकडं आल्यास, तुला काय आईबाची आठवण झाली नाही वेगळे, पारू लक्ष्मीला म्हणाली. आहे असं का म्हणतेस, मला तुझी आठवण लई म्हणजे लई येत होती, पण आत्तीची बी अडचण होती ना म्हणून राहिलो. वय ग शहाणी माझी बायथी, पारू म्हणाली. भीमाजवळनं श्रीपती आत आला. किसना बी मामाजवळ येऊन बसला. लक्ष्मीनं चहा गाळून साऱ्यासने दिला. श्रीपतीनं आणल्याला खायला बायजानं ताटलीत भरून भीमाला नेऊन दिलं. मामा आल्याने किसनाला भारी आनंद झाला होता आणि आईबाच्या येण्यानं लक्ष्मी पण खुश होती. त्यामुळं साऱ्या घरात जणू उत्साहाचं आणि आनंदाचं उधाण आलं होतं. बरं बायजे, आता तुझ्या कामाची घडी बसली. दाजीसनी बी हळूहळू बरं वाटायला लागलंय, तेव्हा लक्ष्मीला घेऊन जावं म्हणतोय, श्रीपती म्हणाला. वय अक्कासाहेब, पोर लई दिस झालं इकडं आल्या. म्या बी रानामाळा जातो या. घरातल्या कामाला लक्ष्मीची मदत होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे आमासनी तिची लई आठवण येत्या. तेव्हा लक्ष्मीला न्यायसाठी आणि दाजीला बी बघायचं होतं म्हणून आम्ही आलो या, पारू म्हणाली. बायजाचं डोळं पाण्यानं भरलं. लक्ष्मीनं माझी लई साथ दिल्या. किती म्हटलं तरी तुमचं लेकरू आहे ते, त्यावर माझी थोडीच सत्ता चालणार आहे. तुमचं बी आयबाचं मन आहे, तेव्हा न्या जावा लक्ष्मीला, असं म्हणून बायजानं पदरानं डोळं पुसलं. किसना साऱ्यांकडे नुसतंच बघत होता. खरं तर लक्ष्मीच्या बी मनात जायचं होतं, त्यामुळे ती काहीच बोलली नाही. बायजे, अजून घटकावर इसावा घेतो आणि माघारी फिरतो, श्रीपती म्हणाला. अरे दादा, आलायच तसा रातच्याला राहा की, सकाळी येरवाळी उठून जावा म्हणसा. आवा अक्कासाहेब, घरात जनावर आहे ती, उपासमार होईल त्यांची, जाया पाहिजे, पारू म्हणाली. ते काय मी ऐकायची नाही. म्या काय तुम्हासनी आज जाऊ द्यायची नाही. तुम्हासनी येळ झालाय म्हटल्यावर भावकीतली माणसं घालत्याल की वैरण जनावरासनी. तसं म्या अंद्याला सांगितले जनावरांनी चारा पाणी करायला खरं, श्रीपती म्हणाला. तसं पारीनं रागानं श्रीपतीकडे बघितलं. बायजाच्या घरात राहायचं तिच्या मनात नव्हतं. हे बघ दादा, पर नाही आणि बीर नाही,
गुमान रात काढायची आणि सकाळी अरवाळी जायचं. होय मामा, राहा की, किसना म्हटला. भीमानं पण श्रीपतीला आणि पारूला राहायची गळ घातली. आता श्रीपतीचा आणि पारूचा नाईला झाला. दोघं बी वस्तीला राहिली. किसना बैलगाडी जाऊन अभ्यासाला बसला. श्रीपतीनं घाण्याचं डबाभर तेल आणलं होतं. किसनाला आणि श्रीपतीला बायजाच्या हातची भजी आवडत असल्यानं रात्रीच्या जेवणात तिनं भज्यांचा बेत केला. डब्यात डाळीच्या पिठाचा कणही नव्हता. तिच्या या साऱ्या घोळात पीठ दळायचं राहून गेलं होतं. तिनं शेजारच्या तुळशीकडनं मापटभर डाळीचं पीठ उसणं आणलं. तिघींनी मिळून स्वयंपाक केला. रात्रीची जेवणं झाल्यावर सारीजण दारात गप्पा मारत बसली. लक्ष्मी पारूच्या आणि किसना बायजाच्याकडला ऐटीत बसला होता. दोघंही एकमेकांची नजर टाळत नकळत एकमेकांकडे बघत होते. लक्ष्मी उद्या तिच्या गावाला जाणार होती हे कुठंतरी किसनाच्या मनात सलत होतं. लक्ष्मीची पण तीच अवस्था होती. का हो पाहुणं, आमच्या लक्ष्मी संग भांडला नाहीसा ना वा? पारू किसनाला मिश्किलपणे म्हटली. किसनानं पारूकडे बघून नकारार्थी मान हलवला आणि बैलगाडी जाऊन पुन्हा अभ्यासाला बसला. साऱ्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. वाऱ्याच्या झुळकेनं साऱ्यांना झोप आली. किसना रात्रीचा बराच वेळ अभ्यास करीत बसला होता. त्याचा गाडीतच डुलका लागला. नेहमीप्रमाणे कोंबड्याच्या भांगनं बायजा जागी झाली. तिनं आजूबाजूला पाहिलं तर किसना बैलगाडीतच झोपलेला दिसला. अरे देवा, रातभर बैलगाडीतच अवघडून झोपलंय, असं म्हणून ती उठली. तवर श्रीपती पण उठून बसला. दादा, अरे अभ्यासाच्या नादात किसनाचा रात्री गाडीतच डुलका लागलाय. बायजा म्हणाली. अरे देवा, होय की, असं म्हणून श्रीपतीनं किसनाला कवळा घालून उचलला आणि खाली हातरुणावर झोपवला. श्रीपतीनं पारूला व लक्ष्मीला उठवलं. दोघी उठल्या. लगोलग सारं आवरलं. बायजाने एका फडक्यात 4-5 भाकरी आणि पिठलं बांधलं. ती शिदुरी पारूजवळ दिली. श्रीपतीनं भीमाचा निरोप घेऊन बैलगाडी झोपली. बायजा बाहेर आली आणि किसनाला म्हटली. अरे किसना, उठ, मामा निघालाय ना हो. किसना डोळं चोळत उठला. तोंड धुवून गाडीजवळ येऊन उभा राहिला. पारू आणि बायजानं समद सामान गाडीत ठेवलं. लक्ष्मी परकर पुलका आवरत साऱ्यांच्या पाया पडली. बायजानं तिला कवटाळानं म्हटलं. लक्ष्ये, पुरी माझ्या येळेला धावून आलीस, लई गुणाची पोर आहेस. असं म्हणून बायजानं तिच्या तोंडावरनं हात फिरवला. डोळं टिपत लक्ष्मी संग बायजा गाडीजवळ आली. श्रीपती व पारू आधीच गाडीत बसली होती. किसना गाडीजवळ उभा होता. लक्ष्मी गाडीत चढली आणि तिनं जवळच उभ्या असल्या किसनाकडे बघितलं आणि मानानंच खून करून त्याला जातो म्हटली. किसनानं पण होकारार्थी मान हलवली. बरं बायजे, येऊ का? श्रीपती म्हटला. दादा, लवकर ये पुण्यांदा, आणि येताना लक्ष्मीला पण घेऊन ये. बरं बरं, येतो घेऊन तिला बी. येतो अक्कासाहेब, पारू ठसक्यात म्हटली. हा या. श्रीपतीनं बैलासनी इशारा केला. बैलाने घरचा रस्ता धरला. लक्ष्मी पुन्हा पुन्हा मागं वळून किसनानं बायजाला बघत होती. पारीनं ते बघितलं. तिला लक्ष्मीचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. ती रागानं म्हटली. काय ग लक्ष्ये, राहतेच का इथंच कायमची? लक्ष्मी काहीच बोलली नाही. डोकं गुडघ्याला टेकून शांत बसली. श्रीपती म्हणाला. पारे, झाली का पुरीच्या मागं तुझी रखरख चालू? घरात नव्हती तर पुरीला कवा आणतायसा म्हणून मला उठकळा आणलीस, आणि आत्ता अजून घरात बी पोचली नाही तर हात धुवून तिच्या मागं लागलीस होय गे? तुम्हासने तर मला बोलायचा चान्सच पाहिजे असतो या. पारे, आता घरात जाईस तोवर तोंडातनं सबूत काढायचं नाही, ध्यानात ठेव, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. काय बाय तोंडातल्या तोंडात पुटपुटत पारीनं हात बोटं मोडली आणि गुमान बसली. नाहीतर श्रीपतीनं बैलाला सोडून तिच्यावर चाबूक फोडला असता, हे तिला ठाऊक होतं. घरात पोचल्यावर लक्ष्मीचा 8-15 रोज मन लागलं नाही. आईबा भोवताली असून सुद्धा कशाची तरी पोकळी तिला सारखी जाणवत होती. कधी कधी असं का होतं हे तिचं तिला बी उमजत नव्हतं.
असंच दिवस सरत होतं. किसनाची 10वीची सराव परीक्षा संपली. मुख्य परीक्षेला महिनाभर अवकाश होता. भीमाची प्रकृती हळूहळू सुधारत होती. किसना मन लावून 8-9 तास अभ्यास करायचा. बायजाची तर तारेवरची कसरत चालू होती. किसनानं उचललेलं पैकं फेडण्यासाठी ती सकाळी पाटलाच्या शेतावर कामाला जायची आणि पोटाचं खळगं भरला दुपारी दुसऱ्याच्या शेतावर काम करायची. घरात आल्यावर पण तिला क्षणभर विश्रांती मिळत नव्हती. गुरंढोरं, भीमा आणि पोरं असा चारी बाजून ती संसार साधत होती. अखेर किसनाची परीक्षा संपली. तो आईला साऱ्या कामात मदत करू लागला. 2-3 महिने सुट्टी असल्यानं त्यानं पाटलाची चाकरी पुन्हा धरली. बायजाची तेवढी सुटणुका झाली. दिवस घर बांधून राहत नाहीत. येणारा दिवस पुढं सरतो. तो कुणाला आशादायी तर कुणाला निराशादायी ठरत असतो. किसनाचा आज 10वीचा निकाल लागणार होता. त्याच्या मनात असंख्य वादळं उठली होती. पाटलाच्या वाड्यात तो कामाला गेलता खरा, पण मनानं तो शाळेच्या प्रांगणातच उभा होता. दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होणार होता. बायजाची डावी पापणी सारखी फरफरत होती. ती शेतात भांगलता भांगलता कांचीला म्हटली, कांचे, माझी डावी पापणी सारखी फरफर आल्या. आज काय तर चांगली बातमी कानावर पडेल बघ. मला तसा अनुभव बी आहे. माझ्या डाव्या पापणीचा कौल आला की वळखायचं आज काय तर चांगलं होणार आहे म्हणून. अगं 10वीचा निकाल आहे ना मग. माझा बंड्या रात्री बोलला, तुझा किसना 10वीलाच आहे की. पोर लय हुशार आहे तुझं. त्याचीच काहीतरी बातमी असेल. हो वया, माझ्या ध्यानातच नाही बघ. किसनानं बी रात्रीच मला सांगितलं होतं का ते जाऊ द्या, निकाल आहे ते. माझ्या मिलीच्या कामाच्या नादात काय बी सुचत नाही. तू म्हणतेस तेच खरं आहे कांचे. त्याचीच चांगली बातमी असणार. असं म्हणून बायजानं आभाळाकडे बघून हात जोडलं. तिच्या हातातल्या खुरप्यानं आता चांगलाच वेग घेतला. किसनानं पाटलाला सांगून 2 वाजता सुट्टी घेतली आणि तसा हा शाळेकडे पळत सुटला. त्याच्या पायातल्या फाटक्या चपला छिन्न विछिन्न झाल्या होत्या. चपलाकडे बघायला त्याला सवडच नव्हती. चपला रस्त्यातच टाकून किसनानं शाळा गाठली. किसना पळत आल्यानं त्याची दमछाक झाली होती. उसासा टाकत तो व्हरांड्याच्या भिंतीला रेटून बसला. शाळेचं प्रांगण 10वीच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी फुलून गेलं होतं. किसनाबरोबर थोडीच त्याचे पालक येणार होते. तो एकटाच आला होता. त्याच्यासोबत त्याच्या आईच्या आशा, आकांक्षा, तिचं भीमाचं हृदय व मन आलं होतं. इतक्यात ऑफिसमधून शाळेच्या नावाचा जयघोष त्याच्या कानावर पडला. किसना पळतच ऑफिससमोर गेला. किसनाला पाहताच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिपाई बाहेर आले. मुख्याध्यापकांनी चक्क त्याला उचलून घेतलं. नेमकं काय झालं हे किसनालाही ठाऊक नव्हतं. पण जे झालं होतं ते शाळेतच नव्हतं तर गावाच्याही डोळ्यांचं पारणं फिरणार होतं. किसना बोर्डात प्रथम आला होता. किसनाला हे समजता त्याच्याही आनंदाला पारावार उरला नाही. आपण नेमका आकाशात आहोत का जमिनीवर हेच त्याला समजत नव्हतं. ज्या शिक्षकांची काही प्रसंगी त्याला भीती वाटत होती ते शिक्षक त्याला खांद्यावर घेऊन जल्लोष करत होते. किसनाला खांद्यावर घेण्यासाठी सर्वजण चढाओढ करू लागले. यशाचे अत्युच्च शिखर किसनाने आज सर केलं होतं. गावच्या इतिहासात प्रथमच आज सोनेरी दिवस उगवला होता. किसनाला आज हलकं फुलकं वाटत होतं. कामाचा घरचा ताण कुठल्या कुठे विरून गेला होता. त्याचा आनंदी व तेजस्वी चेहरा चंद्राच्या शीतलतेसारखा सर्वांनाच मोहित करीत होता. किसनाची बातमी वाऱ्याच्या वेगानं साऱ्या गावात पसरली. पाटलासहित गावातील सारी प्रतिष्ठित माणसं शाळेच्या प्रांगणात जमली. फोटोग्राफर व वार्ताहरांनी गर्दी केली. सारा परिसर किसनाच्या जयघोषात निनादून निघाला. मावळतीच्या सूर्यानं पण आकाशात विविध रंगाचे उधळण करून किसनाचं अभिनंदन केलं. उधळलेल्या गुलालात किसना न्हावून निघाला. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. इकडं बायजाच्याही कानावर किसनाची बातमी आली. तिनं भीमालाही ती बातमी सांगितली. बायजाने चित्त्याच्या वेगानं शाळा गाठली. शाळेचा परिसर पंचकृषीतल्या माणसांनी फुलून गेला होता. ती गर्दीतनं वाट काढीत काढीत पुढे सरकली. सारी माणसं गुलालानं माखलेली होती. किसनाला एका बलदंड शरीरयष्टी असणाऱ्या माणसानं खांद्यावर घेतला होता. तो तहान भूक हारून किसनाला घेऊन बेभान नाचत होता.
बायजा गर्दीच्या जवळ आल्यावर तिच्या लक्षात आलं, गावच्या सरपंचानं लेकाला खांद्यावर घेतलंय. आता बायजा किसनाच्या नजरेच्या टप्प्यात उभी होती. किसनाची नजर बायजावर पडता त्यानं क्षणार्धात खाली उडी टाकली. बायजाला बिलगला. किसना ओक्साबोक्षी रडला. बायजानं तिचा आनंदाश्रू मुख्यानंच लेकाच्या डोक्यावर ढाळलं. मुख्याध्यापकाने इशारा करता ढोल ताशे थांबले. बायजाला आणि किसनाला ऑफिसमध्ये आणलं. सगळे खुर्चीवर विराजमान झाले. मुख्याध्यापकाने किसनाला व बायजाला खुर्चीवर बसायला सांगितलं. बायजा म्हटली, नकोजी, मी ऑफिस बरे आहे. मुख्याध्यापक म्हटले, किसना तू बस आणि तुझ्या आईला पण बसायला सांग. किसनानं आईला खुर्ची दिली, पण बायजा बसायला तयार नव्हती. कारण आजपर्यंत तिला खुरपं आणि दोरीचीच ओळख होती. ती कधीच खुर्चीत बसली नव्हती. पण आज लेकामुळं तिला हा मान मिळाला होता. शाळेतल्या शिक्षकांनी बायजाला बसण्याचा आग्रह केला. बायजाचा आता नाईलाज झाला. बायजाला स्वतःला सावरून खुर्चीत बसली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ठिगळं लावलेल्या लुगड्यात तिचा आनंदी चेहरा उठून दिसत होता. बायजा डोक्यावरचा पदर सारखा सावरत होती. तिच्या डोक्यावरच्या पदरावरचं ठिगळ आज शिरपेचा सारखं भासत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.